आज ना मी डॉक्टरकडे चालली होती, कारण माझ्या आईज आहेत ना, त्याला खूप स्वेलिंग येत होती आणि आहे ना रेड होत होते माझ्या आईज. 2-3 दिवसापासून हे होत होतं. तर आज मला खूप त्रास होता. मग हे मला म्हटले, की चल आपण डॉक्टरकडे जाऊया. तसं पण वेडनेसडे आणि फ्रायडेला डॉक्टर अवेलेबल असतात, जे आई स्पेशलिस्ट आहेत लोणावळ्यामध्ये. तर म्हटलं चालेल ठीक आहे. मग आम्ही लंचच्या टायमाला आम्ही दोघं पण निघालो. आणि फ्रायडे होता आज, तर मग मी गेली त्यांच्यासोबत आणि गेलो आम्ही तिकडे पोचलो आणि ते डॉक्टर आहेत ना पुण्यावरून येणार होते. मग आम्ही तिकडे पोचलो हॉस्पिटलमध्ये आणि तिकडे जे होते ना म्हणजे रिसेप्शन वगैरे ते म्हटले की डॉक्टर यायला टाईम आहे, डॉक्टरच अवेलेबल नव्हते. तर आम्ही थोड्या वेळ तिथे स्पेक्स वगैरे बघत बसलो आणि मला स्पेक्स वगैरे खूप आवडतात आणि माझ्याकडे ऑलरेडी खूप छान कलेक्शन आहे. त्याचा पण मी छोटासा व्लॉग तुम्हाला दाखवेल माझे स्पेक्स कलेक्शनचा. तरी पण मी इकडे सगळं बघत होती की स्पेक्स खूप छान छान इथे पण डिझाईन्स होत्या आणि मला त्या पण आवडत होत्या. तर ह्यांना मी तेच सांगत होते की छान आहेत असं. मग खूप वेळ आम्ही बसतो तरी पण डॉक्टर काय आले नाही. तर मला भूक पण लागली, ह्यांना पण भूक लागली. मग हे म्हटले चालेल चल आपण लंच करून येऊया बाहेरून. मग आम्ही एक तर लंच टाईममध्ये निघालो होतो आणि खूप भूक लागली होती म्हणून आम्ही बाहेर जेवायला गेलो. आणि इकडे ह्या हॉटेलमध्ये मी जिथे गेली होती ना तिथे जेवण इतकं सुंदर होतं ना, म्हणजे मी खूप हॉटेलमध्ये असं जेवायला जात असते बाहेर, भरपूर लांब जाते, पण हे जवळ होतं, माझ्या इकडे जवळ आहे हॉटेल आणि तिथे इतकं सुंदर जेवण होतं ना. मग ते जेवलं वगैरे आणि पुन्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो तरी पण डॉक्टर अवेलेबल आले नव्हते. फायनली डॉक्टर आले थोड्या वेळाने आणि मग माझी चेकिंग वगैरे झाली. तर मला मग डॉक्टरांनी सांगितलं की मला ॲलर्जी झाली आहे, म्हणजे डस्टमुळे कोणत्या तरी म्हणजे डस्ट गेली आहे माझ्या आईजमध्ये, त्याच्याने खूप म्हणजे ॲलर्जी झाली आहे मला. मग ते ॲलर्जीचं औषध वगैरे त्यांनी दिलं. मग आम्ही औषध वगैरे घेतलं आणि आम्ही परत बॅक टू वर्क, म्हणजे पुन्हा आपल्या रोजच्या डेलीच्या कामासाठी आम्ही आलो. मग ऑफिसमध्ये आम्ही गेलो, ड्रॉप वगैरे टाकले मग आणि मी बसली थोड्या